हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्समधला रेशो अँड प्रपोर्शन हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 7.1 या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. राईट द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे इथं रेशो लिहायचा आहे फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरशी आणि तो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सुद्धा लिहायचा आहे. सो फर्स्ट इज 36 अँड 88. सो फॉर द फर्स्ट क्वेश्चन वी हॅव टू फाइंड the ratio of first number to the second one. That's why numerator we should take 36 and in the denominator 88. आता या दोन्ही संख्यांना आपल्याला कोणत्या समान संख्येने भाग जातोय ते पाहायचं आहे, कारण आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म पाहिजे. मग इथं 4 न भाग जाईल, 4 9 36 आणि छेदामध्ये 4 2 8, 4 2 8. So the ratio is 9 divided by 22. So this is the ratio of 36 and 88 in the simplest form. तर हे तर झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न पाहू. त्याच्यामध्ये दोन संख्या दिल्यात 72 अँड 18. सो हिअर ऑल्सो वी हॅव टू टेक 72 डिवायडेड बाय 18, कारण इथं रेशो आपल्याला फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरशी विचारला आहे, त्यामुळे न्यूमरेटरमध्ये फर्स्ट नंबरच घ्यायचा. जर रेशो सेकंड नंबरचा फर्स्ट नंबरशी विचारला असेल तर सेकंड नंबर न्यूमरेटरला घ्यायचा. आता या दोन्ही संख्यांना 18नच 72ला भाग जाईल. 18 1 18, 18 गुणिले 4 72. So the ratio is 4 divided by 1. Then the third question, here the two numbers are 91 and 65. So here also we have to find the ratio of first number to the second one. So it is 91 divided by 65. या दोन्ही संख्या 13च्या पाड्यात आहेत. 13 5 65 आणि 13 7 91. So the ratio is 7 divided by 5. And the last pair of number is 85 and 102. So here also, if we have to find the ratio of first number, we have to take it in the numerator divided by 102 in the denominator. आता या दोन्ही संख्या 17च्या पाड्यात आहेत. 17 5 85, 17 गुणिले 6 102. त्यामुळं यांचा रेशो येईल 5 divided by 6. Now the second question, write the ratio of second number to the first number in its simplest form. आता इथे रेशो पाहिजे सेकंड नंबरचा फर्स्ट नंबरशी, म्हणजे या नंबर्सचा रेशो काढताना सेकंड जो नंबर आहे तो न्यूमरेटरला घ्यायचा. So the first pair of numbers is 28 and 84. So we have to find the ratio of 84 to 28. So to find this ratio, we should take 84 in the numerator now divided by 28. आता या दोन्ही संख्या 28च्या पाड्यात आहेत, म्हणजे 28 1 28 आणि 28 गुणिले 3 84. So the ratio is 3/1. To find the ratio of second pair, that is 120 and 32. यातला सेकंड नंबर 32 आहे, so we have to take it in the numerator divided by 120. आता इथं या दोन्ही संख्यांना 8 न भाग जाईल, म्हणजे 8 गुणिले 4 32 आणि छेदामध्ये 8 1 8, 4 शिल्लक राहतील आणि 4 वर पुढची संख्या शून्य उतरून घेतले तर 8 पंचे 40. So the ratio is 4 divided by 15. Now the third pair is 75 and 135. So to find the ratio, we should take 135, that is the second number in the numerator, divided by 75. आता या दोन्ही संख्यांना 15 न भाग जातोय. 15 गुणिले 5 175 आणि 15 गुणिले 9 135. So the ratio is 9 divided by 5. And the last pair is 120 and 100. We have to find the ratio of second number, that is 100 to 120. So 120 should be in the denominator. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 ला 0 निघून जाईल. इथं 10 ला 2 न भाग जाईल. 2 पंचे 10 आणि 2 सक 12. So the ratio is 5 divided by 6. This is the next question. Find the ratio of first quantity to the second in its simplest form. आता फक्त एकच बदल आहे, इथं क्वांटिटी दिलेली आहे. याच्या आधीच्या दोन प्रश्नांमध्ये नंबर्स दिले होते, आता इथं क्वांटिटी दिलेली आहे. ज्यावेळेला आपल्याला दोन क्वांटिटीजचा रेशो काढायचा असतो, वी शुड मेक शुअर दॅट बोथ द नंबर्स मस्ट बी इन द सेम क्वांटिटी. म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये दुसऱ्या मीटरमध्ये असून चालणार नाही. आपल्याला ते दोन्ही एका युनिटमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल जर दिलेलं नसेल तर. आता एक एक प्रश्न आपण बघू. त्यातला पहिला आहे 5 years and 10 months. आता इथं इयर्स आणि मंथ्स याच्यामध्ये मंथ हे लहान युनिट आहे.
सो जनरली आपण जे मोठं युनिट आहे ते लहान युनिटमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे इयरचं कन्व्हर्जन मंथमध्ये करूया. मग 1 वर्ष म्हणजे किती महिने? तर 12 महिने. अशी वर्ष किती आहेत? 5. म्हणून त्याला 5 ने गुणायचं. सो 12 गुणिले 5 60 येईल. सो दॅट मच मंथ्स आर देअर. म्हणजे 5 इयर्स म्हणजेच 60 मंथ्स. आणि दुसरी जी क्वांटिटी आहे मंथ्समध्येच दिलेली आहे. आता आपल्याला रेशो काढायचा आहे. रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड वन. सो द फर्स्ट क्वांटिटी इज 60 मंथ्स divided by second quantity is 10 months. आता इथं दोन्ही क्वांटिटीज सेम युनिटमध्ये झाल्या. इथं 0 ला 0 निघून जाईल. 6 divided by 1. So the ratio is 6/1. दुसरा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला ग्राम्स आणि किलोग्राम्स दिले. मग इथं पहिली क्वांटिटी 750 ती ग्रॅम्समध्येच ठेवूया. आणि दुसरी जी क्वांटिटी आहे ती किलोग्रॅममध्ये आहे. त्याचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करायला आपल्याला 1.5 ला 1000 न गुणावं लागेल. कारण 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम. मग 1.5 इंटू 1000 उत्तर येईल 1500 ग्रॅम्स. आता इथं रेशो फर्स्ट क्वांटिटीचा सेकंड क्वांटिटीशी काढायचा आहे. सो द फर्स्ट नंबर इज 750 ग्रॅम्स डिवायडेड बाय सेकंड इज 1500. इथं 0 ला 0 पहिला निघून जाईल. 75 न डायरेक्टली भाग जाईल 150 ला, कारण 75 ची दुप्पट 150 आहे. त्यामुळे इथं 2 चा भाग जाईल. सो द रेशो इज 1 divided by 2. नाउ द थर्ड वन, इथं 5 लिटर्स आहे. इथं 51 जरी दिसत असलं तर हे एल आहे. 5 लिटर्स आणि 500 मिलीलिटर्स. मग या तिसऱ्या प्रश्नासाठी सुद्धा हे जे मोठं युनिट आहे 5 लिटर्सचं, त्याचं कन्व्हर्जन आपण मिलीलिटरमध्ये करूया. मग याचं कन्व्हर्जन जर मिलीलिटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला त्याला 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल. बिकॉज 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. मग या दोन्हीचा गुणाकार येईल 5000. म्हणजेच 5 लिटर्स याचाच अर्थ 5000 मिलीलिटर्स. आणि दुसरी क्वांटिटी 500 मिलीलिटर ती मिलीलिटरमध्येच दिलेली आहे. आता आपण या दोन्हीचा रेशो काढू शकतो, कारण दोन्ही ज्या क्वांटिटीज आहेत ते सेम युनिटमध्ये झाले. मग फर्स्ट क्वांटिटी इज 5 लिटर. 5 लिटर म्हणजेच 5000 मिलीलिटर डिवायडेड बाय सेकंड इज 500 मिलीलिटर. सो इन द डिनॉमिनेटर वी शुड हॅव 500. या 2 झिरोला इथं 2 झिरो निघून जातील. 5 एके 5, 5 10 50. So the ratio is 10 divided by 1. So this is the ratio of first quantity to the second one for the third pair. Then the next fourth is 135 minutes and 2 hours. मग इथं 135 minutes ते लहान युनिट आहे ते तसंच ठेवूया. आणि दुसरं जे युनिट आहे 2 hours त्याचं कन्व्हर्जन आपण मिनिट्समध्ये करूया. मग 1 तास म्हणजेच 60 मिनिट. म्हणून 2 तासाचे मिनिटात कन्व्हर्जन करायला त्याला आपण 60 न मल्टिप्लाय करूया. सो 2 into 60 मिनिट्स. सो 2 into 60 दॅट्स 120 मिनिट्स. आता आपण या दोन्हीचा रेशो काढू शकतो, कारण दोन्ही आता सेम युनिटमध्ये झाले. सो द फर्स्ट युनिट इज 135 डिवायडेड बाय सेकंड इज 120. या दोन्ही संख्या 15च्या पाढ्यात आहेत, कारण 15 8 20 आहे आणि 15 गुणिले 9 135. So the ratio is 9 divided by 8. So this is the simplest form of the ratio. And now the last question, 2.1 meter and 70 centimeter. Now here we have to convert meter into centimeters because centimeter is the smaller unit. So 2.1 meter त्याचं जर कन्व्हर्जन आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर 1 मीटर आणि सेंटीमीटर यांच्यामधले रिलेशन माहिती पाहिजे आपल्याला. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. सो इफ वी हॅव टू कन्वर्ट 2.1 मीटर इंटू सेंटीमीटर्स वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 100 सेंटीमीटर. सो 2.1 into 100 that's 210 centimeter. So this is the first quantity and the second quantity is 70 centimeter. आता यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. So to find this we have to take 210 centimeter in the numerator divided by 70 centimeter in the denominator. 0 ला 0 निघून जाईल. 7 एके 7, 7 त्रिके 21. So the ratio is 3 divided by 1. Next question, 320 workers are working in a factory. Out of them, 200 are male workers. Then solve the following questions based on this.
त्यातला पहिला क्वेश्चन असा दिलाय, फाइंड द रेशो ऑफ नंबर ऑफ मेल वर्कर्स टू द नंबर ऑफ फिमेल वर्कर्स. एकूण वर्कर्स आहेत 320, त्यातले मेल वर्कर्स 200 आहेत, म्हणजे उरलेले 120 वर्कर्स असणार आहेत ते फिमेल वर्कर्स असणार आहेत. आता पहिल्या प्रश्नात आपल्याला असं विचारलंय, द रेशो ऑफ मेल वर्कर्स टू फिमेल वर्कर्स. म्हणजे इथं रेशो कुणाचा कुणाशी आहे ते सर्वात महत्वाचं आहे. रेशो ऑफ मेल वर्कर्स आहे, त्यामुळे मेल वर्कर्स जे आहेत ते न्यूमरेटरमध्ये घ्यायचे, इट इज 200 डिवायडेड बाय फिमेल वर्कर्स आहेत 120, ते घ्यायचे डिनॉमिनेटरमध्ये. आता हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण लिहू, म्हणजे 0ला 0 निघून जाईल. आता या दोन्ही संख्यांना 4 न भाग जाईल, म्हणजे 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20. So the ratio is 5 divided by 3. So this is the answer of the first question, that is 5/3. The second sub question is, find the ratio of number of male workers to the total number of workers. So to find this ratio, that is ratio of number of male workers to the total number of workers, that is male workers are 200 and the total number of workers are 320. त्यांच्याशी रेशो घ्यायचे, म्हणजे 0ला 0 इथे निघून जाईल. 4 न भाग जाईल इथं, 4 पंचे 20 आणि 4 आठे 32. सो द रेशो इज 5 डिवायडेड बाय 8. सो आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन इज 5 डिवायडेड बाय 8. And the last question is to find the ratio of number of female workers to the total number of workers. Now this time we want the ratio of female workers to the total number of workers. Female workers are 120, so we have to take it in the numerator divided by total number of workers are 320. मग इथं अंशात आणि छेदात 0ला 0 निघून जाईल. या दोन्ही संख्यांना 4 न भाग जाईल, 4 त्रिक 12 आणि 4 आठे 32. So the ratio is 3 divided by 8. So the third ratio is 3/8.